पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबई शहर आणि आजूबाजूच्या अनेक भागातल्या नागरिकांसाठी सीएनजी पंप खरं तर गेले 2 दिवस त्याचं कामकाज जे होतं ते जवळपास ठप्प पडलेलं होतं। मात्र आता काही ठिकाणची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेय। ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सीएनजी पंप बंद होते। रिक्षा चालक, ओला उबर वाहन चालकांना सीएनजी मिळत नव्हतं। मात्र हळूहळू आता ही परिस्थिती सुधारतेय आणि रिक्षा चालकांना, ओला उबर वाहन चालकांना सीएनजी मिळाल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे। याच संदर्भात काही रिक्षा चालकांसोबत आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी संवाद साधलाय, पाहूया। मागील 2 दिवसापासून ठाणे, मुंबई, नवी मुंबई या परिसरामध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत होता। पण मात्र महानगर गॅसच्या स्टेशन्सवरती सीएनजी गॅस हा उपलब्ध आज होत होता। त्यामुळे कुठेतरी एक दिलासा रिक्षा प्रवाशांना मिळत होता। पण मात्र जे डीलर आहेत, भारत गॅस असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, या ठिकाणी देखील आता गॅस मिळायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने इथे प्रेशर जो आहे तो मेंटेन केला जातो, जवळपास 200 ते 300 चा प्रेशर जो आहे तो मेंटेन केला जातो आणि त्यामुळे गॅस भरायला सुरळीतपणे जे रिक्षा चालक असतील किंवा इतर टी परमिटचे वाहनधारक असतील त्यांना अगदी जलद गतीने आणि चांगला गॅस हा आता या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे। सीएनजी आहे ती ठाण्याच्या विविध भागांमध्ये मग ती महानगर गॅस असू दे किंवा डीलर्स असू दे, यांच्याकडे आता सीएनजी गॅस उपलब्ध झाला आहे। प्रेशर मेंटेन केला जातोय। थोडा गर्दी जी आहे ती आता कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। सकाळी ज्या पद्धतीने गर्दी होती त्यापेक्षा गर्दी आता कमी होताना आपल्याला दिसून येत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।